तिकडे वाशिम जिल्ह्यात डिझेलच्या भीषण टंचाईमुळे शेतकरी हवालदिल झालाय। मध्यरात्रीपर्यंत पेट्रोल पंपावर गोंधळाचं वातावरण होतं। गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या तुटवड्यामुळे पेरणीची कामं खोळंबलीत। शेतकरी दिवसभर वणवण करूनही रिकाम्या हातानं परततायत। रात्री उशिरापर्यंत शेकडो शेतकरी कॅन घेऊन रांगेत उभे होते, मात्र साठा संपल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। प्रशासनाच्या नियोजनाअभावी ऐन हंगामात शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरलाय। दुपारी 3 वाजतापासून आलेलो, 3 वाजतापासून आज आता 1 वाजायची वेळ आलेली आहे। आणखीन काही डिझेल भेटलेलं नाही। पेट्रोल मालकांनी सांगितलं तुम्हाला डिझेल भेटू शकणार नाही। आता आम्ही पाहिलं ट्रॅव्हल्सवाल्याला 30-30 हजाराचं डिझेल दिलेलं आहे, मग आज शेतकऱ्याला का नाही? कास्तकार लोक इथं आलेले आहेत 7 वाजतापासून। इथं डिझेल नव्हतं सकाळी, आणि आता म्हणजे 5 वाजता डिझेल आणलेलं होतं यानं, त्याच्या बाद चालू केलं तर सर्व लोकांना म्हणजे आता 12:30 वाजले, त्याले अर्ध्याला डिझेल भेटलं, अर्ध्याला नाही भेटलं। जे मोठ्या मोठ्या गाड्या आलेल्या आहेत, जे कॅनीवाले आहेत त्याले फक्त 1500 रुपयाचे डिझेल केले या माऊली पेट्रोल पंपावाल्यानं, आणि जे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत त्याले 400 200-300 लिटरची त्याची टाकी असते, ते पूर्ण फुल भरून देतात ते। आणि जे कॅनीवाल्याले ते असे मागं ठेवायला लागलेले आहेत, ते कास्तकाराला काय डिझेल देऊन राहिले नाही त्याच्या बाद। आणि जे शेतीचे कामं जे मशागतीचे राहिलेले ते तसेच राहायला लागले ट्रॅक्टरवाले शेतीवाल्याचे।